मुद्दा महाराष्ट्रामध्ये सुरुवातीला बातमी औरंगाबाद शहराचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबाद शहराचं नाव धाराशिव करण्याला केंद्र सरकारनं मंजुरी दिली। याबाबत शिंदे फडणवीस सरकारनं पाठवलेल्या प्रस्तावाला केंद्र सरकारनं मंजुरी दिली असून महाविकास आघाडीच्या सरकारच्या शेवटच्या कॅबिनेटमध्ये हा निर्णय घेण्यात आला होता। त्यानंतर राज्यात सत्तेत आलेल्या शिंदे फडणवीस सरकारनं हा प्रस्ताव संमत केला आणि तो प्रस्ताव केंद्राकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला। या प्रस्तावाला केंद्राने मंजुरी दिली आहे आणि या मंजुरीमुळे औरंगाबादचं संभाजीनगर नामकरण करण्याची गेल्या 35 वर्षांपासूनची मागणी अखेर पूर्ण झाली आहे। थेट जाऊयात, खासदार संजय राऊत बोलतायत तिथे। पूर्वीचे फडणवीस आणि आताच्या फडणवीसात खूप फरक दिसतो आणि त्यांना छंद का जडलाय मला माहित नाही। स्टंट आणि सनसनाटी निर्माण करण्याची राजकारणामध्ये एकमेकांशी आपण नेहमी बोलत असतो, चर्चा करत असतो। महाराष्ट्रात राजकीय स्थित्यंतर घडामोडी घडत असताना फडणवीस विरोधी पक्ष नेते होते। माननीय उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री पदावरून जात होते त्यावेळेला। अशा वेळेला विरोधी पक्ष नेते किंवा जे सरकार बनवू इच्छितात त्यांच्याशी उद्धव ठाकरे बोलले असतील आणि बोललेले आहेत, ठीक आहे। ते इतक्या दिवसांनी सनसनाटी निर्माण करून ते काय सांगू इच्छितात हे जरा पाहावं लागेल। बरं, असं आहे की माननीय उद्धव ठाकरे यांनी तुम्हाला मुख्यमंत्री पदाचीच ऑफर दिली होती ना। आज तुम्ही उपमुख्यमंत्री आहात आणि किती काळ उपमुख्यमंत्री राहाल हे सांगता येत नाही। दिल्ली की मर्जी है ये, ठीक आहे, एन्जॉय करा सनसनाटी। सर, दुसरीकडे बघायचं तर भारतीय जनता पार्टी कुठेतरी पोलिसांसोबत मिळून पैसे वाटप करत आहे असा आरोप जो आहे तो धनगेकरांनी केलेला आहे कसब्यामध्ये। बस आहे की महाराष्ट्रामध्ये गेल्या अनेक काळापासून पोलिसांच्या मदतीनं पैसे वाटप निवडणुकीत हे एक फॉर्म्युला तयार केला। मागच्या निवडणुकीत सुद्धा पोलिसांच्या गाडीतून कसं पैसे वाटप होत होतं बारामती पुणे या भागामध्ये हे पुराव्यासह उघड झालं। म्हणजे पोलिसच पॉलिटिकल एजंट बनवून पैसे वाटतात हे अनेकदा पुराव्यासह उघड झालं। सुरक्षित पैसे वाटण्याचं काम सुरक्षितपणे कोण करू शकतं? पैशाची देवाणघेवाण, आवक जावक तर पोलिसांच्या गाड्या। हे 5 वर्षापूर्वी अनेकदा पुराव्यासह अनेकांनी उघड केलेलं आहे। त्याच्यामुळे कसब्याचे उमेदवार रवींद्र यांनी जर आरोप केला असेल तर त्यांच्याकडे पक्की माहिती आहे आणि त्याच्यामध्ये विश्वास यासाठी ठेवावा लागतो कारण यापूर्वी भाजपच्या कालखंडामध्ये पोलिसांच्या व्हॅनमधून पैशाची आवक जावक, पैशाचं वाटप झाल्याची उदाहरणं समोर आलेली आहेत। दुसरीकडे बघायचं सर तर MIM कडनं देखील आज राष्ट्रीय अधिवेशन मुंबईमध्ये घेण्यात येत आहे। आप असेल किंवा मग इतर पक्ष असेल त्यांनी देखील स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी कंबर कसलेली आहे। स्थानिक स्वराज्य संस्था, मुंबई महानगरपालिका किंवा इतर पण सरकारने निवडणुका घ्यायला तर हव्यात ना। सरकारच्या मनात, सत्ताधाऱ्यांच्या मनात जे भय आहे निवडणुकीला समोर जाण्याचं हे काय लोकशाहीचं लक्षण नाही। निवडणुकीला तुम्ही बेडरपणे सामोरं जाता। ज्या बेडरपणे किंवा निर्लज्जपणे तुम्ही सरकार पाडता, ज्या निर्भयपणे आणि निर्लज्जपणे तुम्ही पैशाचं वाटप करून आमदारांना विकत घेता, खासदारांना विकत घेता, मग तीच निर्भयता निवडणुका घेण्यासाठी का दाखवत नाही? आमची इच्छा है कि निवडणुका ताबड़तोब घ्याव्या। सर, MIM के विधायक हैं इम्तियाज जलील, उन्होंने विरोध किया है जिस तरह से नाम चेंज किया है। देखिए, उनका ये कहना है कि हम मोर्चा निकालेंगे, औरंगाबाद ही हमारी सिटी है। हाँ ठीक है, मोर्चा निकालो, डेमोक्रेसी है, आप मोर्चा निकाल सकते हो, लेकिन संभाजीनगर और धाराशिव ये जो नाम है उसका प्रस्ताव जो है वो मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जी ने पारित किया था कैबिनेट में और केंद्र को भेजा था और इसलिए उद्धव जी ने भी आभार व्यक्त किया है। सर, मुंबईत आले होते आणि त्यांनी उद्धवजींना उपमा दिलेली की वाघाचे बछडे आहेत, किती नाव जरी काढलं, चिन्ह जरी काढलं तरी ते येत्या काळात आप आणि शिवसेना याच्यावरती चर्चा आता मी करणार नाही, पण देशभरातले प्रमुख नेते हे उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात आहेत, संवाद साधून आहेत
आम्ही सगळेही जेव्हा बाहेर जातो महाराष्ट्राच्या तेव्हा या संपर्कात असतो. 2024ची तयारी हळूहळू आम्ही सुरू केलेली आहे. काल दिल्लीचे मुख्यमंत्री, पंजाबचे मुख्यमंत्री केजरीवाल आणि श्री मान हे मातोश्रीवरती आले. त्यांनी प्रदीर्घ चर्चा केली. राष्ट्रीय राजकारणावर काही भूमिका ठरवलेल्या आहेत, त्या भविष्यात समोर येतील. केजरीवाल हे सुद्धा एक लढवय्ये नेते आहेत. त्यांना सुद्धा दिल्ली महानगरपालिका असेल, दिल्ली विधानसभा असेल, राज्यपालाच्या माध्यमातून, केंद्रीय सत्तेच्या माध्यमातून कसा छळ आणि त्रास केला जातोय हे आपण पाहताय. की दिल्लीच्या महानगरपालिकेत आपचं बहुमत असतानाही तिथे निवडणुका होऊ दिल्या नाही. त्यांचा महापौर होऊ दिला जात नव्हता. प्रत्येक वेळेला न्यायालयात जावं लागतं आणि निर्णय घ्यावा लागतो. हे आपच्या सुद्धा संदर्भात घडत आहे. त्याच्यामुळे आप असेल, आम्ही असू, बिहारचे नेते असतील, आम्ही सगळे संघर्ष करू आणि पुढे जाऊ. सर, पंजाब की स्थिति को देखें तो किस तरह से कितना गंभीर लगता है, क्योंकि कल उस बारे में पंजाब के मुख्यमंत्री ने जवाब दिया है. सर, एमसीडी की जिस तरह से जो जिम्मेदारी सिर्फ भगवंत सिंह मान की नहीं है, पंजाब के मुख्यमंत्री की. बॉर्डर स्टेट है, कश्मीर हो, पंजाब हो, मणिपुर हो, नॉर्थ ईस्ट में, ये सब बॉर्डर स्टेट है. वहाँ की सुरक्षा का जिम्मा, लॉ एंड ऑर्डर का जिम्मा जितना पंजाब सरकार का है उससे ज्यादा केंद्र सरकार का है. सर, शहरों के नाम चेंज कर दिए गए हैं. कहीं ना कहीं आपने अभी कहा कि उद्धव ठाकरे जो है उन्होंने ये प्रस्ताव दिया था पहले, तो अभी क्या आपको लगता है कि क्रेडिट वॉर चल रहा है? क्रेडिट वॉर की जरूरत नहीं. संभाजी नगर का, औरंगाबाद का संभाजी नगर और उस्मानाबाद का धाराशिव, ये नामों की घोषणा तो बाला साहब ठाकरे जी ने 25 साल पहले की थी. तो कौन क्रेडिट लेने जा रहे हैं? हाँ, अब कागज पे आया है बस, और क्या है. चलिए, उदय सामंतांनी एक अजून विधान केलं आहे की पुढच्या एमसीडी से 2 दिन से खबरें आ रही है सर, जो म्युनिसिपल कॉर्पोरेशन है दिल्ली का, लगातार घुसे मुके कुर्सियां विर्सियां फेंकी जा रही है. जो लोग पार्षद नहीं है जी, हाँ, वो लोग भी एमसीडी के सदन में घुसकर जो हंगामा कर रहे थे उसके फोटो सांसद संजय सिंह ने शेयर किए. बीजेपी के, हाँ, अंदर घुसकर गुंडागर्दी. और जो बीजेपी की जो उम्मीदवार थी मेयर की, वो देखिए कैसी तोड़फोड़ कर रहे अंदर. हाँ, अगर और किसी ने करता तो लोकतंत्र खतरे में आ जाता. पुलिस कंप्लेंट भी फाइल की है सर, इसके होना भी चाहिए. सर, वंचित ज्या प्रकारे थँक्यू. संजय राऊत माध्यमांशी बोलत होते नेहमीप्रमाणे. आणि सध्या पुण्यातल्या पोटनिवडणुका दोन्ही ठिकाणच्या या संदर्भात त्यांनी काही वक्तव्य केलं. त्याचसोबत संपूर्ण देशभरामध्ये अर्थात ज्या काही महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत ते राज्य सरकारच्या मनातच नाही. त्यांना भीती वाटतेय निवडणूक लढवण्याची आणि निवडणूक जाहीर करण्याची, म्हणून अजूनपर्यंत निवडणुका जाहीर झालेल्या नाहीत. देश पातळीवरच्या त्यासोबत देशांच्या सीमांची जबाबदारी ही केंद्राची आहे, या संदर्भातला प्रश्न विचारला असता संजय राऊतांनी दिलेली ही प्रतिक्रिया. 2024ची तयारी ही आम्ही देखील सुरू केलेली आहे आणि नामांतराचा प्रस्ताव दोन्ही शहरांच्या आम्ही संमत केला होता, असं देखील संजय राऊत सांगायला विसरले नाही. तर औरंगाबादचं नाव हे छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचं नाव हे धाराशिव केल्याच्या नंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रतिक्रिया दिली. मुख्यमंत्र्यांची एक्सक्लुझिव्ह बातचीत केली आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे यांनी. राज्यातल्या 2 प्रमुख शहरांची नावं जी बदलण्याची वर्षानुवर्ष मागणी होती त्याचा निर्णय झालाय आणि हा निर्णय करण्यामध्ये ज्यांची महत्वाची भूमिका आहे ते राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आपल्या सोबत आहेत. सगळ्यात आधी तर केंद्र सरकारला धन्यवाद दिले पाहिजे. आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब असतील, गृहमंत्री अमित शाह साहेब असतील, संबंधित विभाग असतील, त्यांना आम्ही धन्यवाद देतो, त्यांचं अभिनंदन करतो, त्यांचे आभार मानतो. कारण गेले 25 वर्षाची जी औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नागरिकांची मागणी होती की छत्रपती संभाजीनगर करावे आणि धाराशिव करावं, ते राज्य सरकारने निर्णय घेतला आणि केंद्राकडे तो प्रस्ताव पाठवल्यानंतर तातडीने त्याच्यावर निर्णय झाला आणि आज अंतिम निर्णय होऊन छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव असं एक लोकांची जनतेची मागणी केंद्राने मान्य केली. हे खऱ्या अर्थाने
मोठं काम झालेलं आहे आणि त्यासाठी पुन्हा एकदा मी अभिनंदन करतो. आणि आमचं सरकार जे आहे धडाधड निर्णय घेणारं सरकार आहे, धाडसी निर्णय घेणारं सरकार आहे आणि आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो, करतो. खऱ्या अर्थाने छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबादचं संभाजीनगर आणि उस्मानाबादचं धाराशिव म्हणून हे आमच्या हिंदुहृदय सम्राट बाळासाहेबची मागणी आणि त्यांचं स्वप्न होतं. खऱ्या अर्थाने त्यांच्या विचारांचं सरकार स्थापन झालेलं आहे. पुण्यात निवडणुका सुद्धा आहेत, त्याच्या पार्श्वभूमीवरतीच हा निर्णय नेमका आलाय. त्याचाही फायदा तुम्हाला होईल असं वाटतं का? कारण ही मागणी सुद्धा होती किंवा तुमची एकूण पुण्यातली सगळी प्रचाराची जी लाईन आहे त्याच्या अनुषंगानं सुद्धा हा निर्णय उपयोगी ठरेल का? नाही बघा, निवडणूक आणि त्याचं जे काही निर्णय नावाचं झालंय त्याचा काय संबंध तसं जोडता येणार नाही. आणि निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आम्ही कधीही कुठला निर्णय घेत नाही आणि निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आम्ही कुठलंही काम करत नाही. निवडणुका असू द्या नसू द्या आमचं काम सुरू असते. निवडणुका येतात जातात, परंतु नागरिकांना जे काय हवं आहे ते देण्याचं काम आपलं सरकार करत राहील. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन अनसाटेसह वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे. तर औरंगाबादच्या नामांतराला मंजुरी मिळाल्याच्या नंतर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी काय प्रतिक्रिया दिली ऐकूयात. इस देश के अंदर रहने वाले हर नागरिक, हर जाति धर्म के लोग जो है वो छत्रपति संभाजी महाराज का, छत्रपति शिवाजी महाराज का, अंबेडकर, फुले शाहू का आदर करते आए हैं. लेकिन हम में और उनमें ये फ़र्क है कि हमने कभी भी इनका नाम लेकर अपनी घटिया राजनीति नहीं खेले है. हमने कभी भी इनका नाम लेकर अपने राजनीतिक रोटियां नहीं हमने सेकी है जो ये आज कर रहे हैं करके. इनका क्या लेना देना है हमारे शहर से? मैं ये एक सवाल करता हूँ, नाम तो दे दिए है आपने छत्रपति संभाजी महाराज का, क्या मेरे शहर के लोगों की बेरोजगारी, नौजवानों की बेरोजगारी खत्म हो जाएगी? क्या किसानों की आत्महत्या खत्म हो जाएगी मेरे जिले से? 8 दिन के बाद छत्रपति संभाजी नगर के शहर के अंदर 8 दिन के बाद पानी मिलता है. कल से रोज आने वाला है पानी. थेट जाऊयात, असदुद्दीन ओवैसी बोलतायत तिथे. उनसे पूछ लेते आप क्या हो रहा है. उनकी सरकार है, मेरी सरकार तो नहीं है ना. उनको भी पूछ लेते हैं. सर उनका तो ये कहना था, भगवत मान का ये कहना था कि पंजाब में लॉ एंड ऑर्डर मेंटेन है. हाँ बिल्कुल है, बिल्कुल है. क्या आप सरकार पे सवाल उठा रहे हैं? नहीं बिल्कुल है, मैं भी कह रहा हूँ बिल्कुल है. दिख रहा है ना हमारे को. थोड़ा बहुत हम उतने उनसे छोटा रिचार्ज की तरह उतना हमको दिमाग नहीं है, मगर थोड़ा तो दिख रहा है हमको क्या हो रहा है. इतना तो हम देखिए, एमआईएम पार्टी तो इतना तो पॉलिटिकल सेंस है हमारे को, हम ये बोल सकते हैं कि बारिश कब होने वाली है. तर औरंगाबादच्या नामांतरासंदर्भात त्यांना प्रश्न विचारला असता उत्तर देत होते ओवैसी. औरंगाबादचा आणि औरंगजेबाच्या नावाचा काही संबंध नाही असं ते म्हणालेत. आता पुढची बातमी. पुण्यातून पोटनिवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावलेल्या आहेत काल आणि मतदान अगदी आता उद्यावरती येऊन ठेपलं असताना आज महाविकास आघाडीचे कसब्याचे उमेदवार रवींद्र धंगेकर उपोषण करणार आहेत. प्रचारादरम्यान भाजपनं पोलिसांना सोबत घेऊन पैसे वाटल्याचा आरोप धंगेकरांनी केलाय. कसबा पेठेतील रविवार पेठ, गंजपेठ आणि बहुतांश भागात भाजपनं पैसे वाटले आणि या संपूर्ण प्रकारात पोलीस सुद्धा सहभागी असल्याचा आरोप धंगेकरांनी केलाय. आणि याचाच निषेध करण्यासाठी रवींद्र धंगेकर आज कसबा गणपती समोर सकाळी 10 वाजल्यापासून उपोषण करतायत. पराभवाच्या उंबरठ्यावर असलेले रवींद्र धंगेकर यांनी आत्ता जो आरोप केलाय हा अत्यंत हास्यास्पद आणि निषेधार्ह आहे. पोलीस खातं अत्यंत उत्तम काम करत असताना पोलिसांच्या माध्यमातून पैसे वाटले जातात असं सांगणं म्हणजे ते सहानुभूती मिळवायचा प्रयत्न करतायत. आता एवी तेवी आपण निवडणूक हरणारच आहोत, मग त्याची काहीतरी कारणं शोधली पाहिजेत आणि म्हणून ते अशा पद्धतीचा आरोप करतायत. आज आपण बघितलं असेल तर त्यांच्या रॅलीला राज्यातला एकही नेता महाविकास आघाडीचा उपस्थित नव्हता. महाविकास आघाडीनं त्यांना वाऱ्यावर सोडलंय आणि त्यांना सुद्धा आपल्या पराभवाची चाहूल लागली आहे. आता ही चाहूल लागल्यावर काहीतरी करून आपण लोकांच्या पुढे आपली बाजू थोडीशी सहानुभूती गोळा केली पाहिजे म्हणून ते अशा पद्धतीचा आरोप करतायत. त्यांनी बेबिंदास अगदी उद्या उपोषणाला बसावं, पण कसब्याची जनता सुज्ञ आहे. आता तर त्यांच्या अशा प्रकारच्या आरोपांमुळे आमचं मताधिक्य अजून वाढेल आणि खूप चांगल्या मतानं कम्फर्टेबली हेमंत रासने कसब्यातून विजयी होतील असा विश्वास मला वाटतोय.
थेट जाऊयात पुण्यातून. कसब्यातून आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे आपल्यासोबत जोडले गेलेत. वैभव, जे आरोप करत रवींद्र धंगेकर उपोषणाला बसतायत ते मात्र आरोप भाजपकडून आता खोडून काढले जात आहेत. काल रात्रीपासून श्वेता रवींद्र धंगेकर यांनी हे आरोप जे आहेत ते केले आणि आज उपोषणाची भूमिका त्यांनी घेतली आहे. कसबा गणपतीच्या समोर 10 वाजल्यापासून ते आणि काँग्रेसचे पदाधिकारी जे आहेत ते उपोषणाला बसणार आहेत. पोलिसांच्या उपस्थितीमध्ये भाजपकडून पैसे वाटले जातात आणि पोलीस त्याला संरक्षण देतात, अशा स्वरूपाचा गंभीर आरोप जो आहे तो धंगेकर यांनी केलाय. त्याला भाजपने तितक्याच जोरात रिटालिएट करत त्याच्या विरोधामध्ये प्रतिक्रिया दिल्यास भाजपच्या सगळ्या स्तरांपासून अगदी काल प्रवीण दरेकर असतील किंवा शहराचे अध्यक्ष असतील या सगळ्यांनी तातडीने त्याच्यावरती प्रतिक्रिया दिली आहे. पोलिसांनी मात्र अजून त्यांची भूमिका जी आहे ती स्पष्ट केलेली नाहीये. धंगेकर यांनी उपोषण जरी सुरू केलेलं असलं तरी अजूनपर्यंत अधिकृत पुरावा जो आहे व्हिडिओ किंवा फोटो पैसे वाटतानाचा तो त्यांनी माध्यमांना दिलेला नाही किंवा त्यांनी जाहीर केलेला नाही. त्याच्यामुळे धंगेकर कशाच्या जोरावरती आरोप करतात असा प्रश्न भाजपकडून विचारला जातोय. पोलिसांनी या संदर्भामध्ये पूर्ण या सगळ्या प्रकरणाची माहिती जी आहे ती घेण्याचं काम रात्री सुरू केलेलं होतं. आज पोलिसांचाही मोठा बंदोबस्त धंगेकरांच्या या उपोषणाच्या ठिकाणी आहे. उद्या मतदान आहे. त्या पार्श्वभूमीवरती आता कसब्याच्या निवडणुकीचा हा हाय व्होल्टेज ड्रामा जो आहे तो सुरू झालाय. श्वेता. वैभव, धन्यवाद सगळ्या माहितीसाठी. आता पुण्यातल्याच हडपसर इथल्या रामटेकडी परिसरातील 2 टोळ्यांमधील गुन्हेगारांनी एकमेकांवरती कोयत्यानं केलेल्या हल्ल्यामध्ये 3 जण जखमी झालेत. ससून रुग्णालयाच्या आवारात शुक्रवारी घडलेल्या या घटनेमुळे रुग्ण आणि नागरिकांमध्ये खळबळ माजली. हा सगळा थरार सीसीटीव्हीत कैद झालाय. हडपसर पोलिसांनी दोन्ही टोळ्यांमधील गुन्हेगारांवरती कारवाई केली आहे आणि पोलिसांनी आरोपींना वैद्यकीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात आणलं. तेव्हा रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण उपचार कक्षाबाहेर 2 टोळ्यांमधील गुन्हेगार समोरासमोर आले. यावेळी गुन्हेगारांसोबत असलेल्या त्यांच्या साथीदार एकमेकात भिडले आणि त्यांनी शिवीगाळ करत एकमेकांवरती कोयत्यानं वार केले. आता बातमी आहे अमरावतीमधल्या भीषण अपघाताची. दर्यापूर तालुक्यातील जेडी पाटील सांगळुतकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरची ट्रॉली उलटली आणि 22 विद्यार्थी जखमी झाले. जखमींपैकी 2 विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर आहे. जैनपूर इथल्या श्रमसंस्कार शिबिर संपल्यानंतर या विद्यार्थ्यांना ट्रॅक्टरनं दर्यापूर इथे नेलं जात होतं. नेमकं याच वेळी भरधाव ट्रॅक्टर चालवणाऱ्या ड्रायव्हरचं एका तीव्र वळणावरती नियंत्रण सुटलं आणि ट्रॉली उलटली. अपघाताची ही भीषण घटना मागून येणाऱ्या एका चालकाच्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली आहे. सोशल मीडिया स्टार गौतमी पाटीलची राज्यभरामध्ये क्रेज पाहायला मिळते आणि साताऱ्यामध्ये तर एका चिमुरड्याच्या वाढदिवशी चक्क त्याच्या बापानं थेट गौतमी पाटीलचाच कार्यक्रम ठेवला. खोजेवाडीमध्ये 5 वर्षीय मल्हारच्या वाढदिवसानिमित्तानं आयोजित गौतमीच्या कार्यक्रमाला चांगलीच गर्दी उसळली. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला महिलांची लक्षणीय उपस्थिती होती. वाढदिवसानिमित्त झालेल्या या कार्यक्रमात वडिलांचीच हवा अशी चर्चा सध्या साताऱ्यात सुरू आहे. साताऱ्यातल्या खोजेवाडी इथे एका 5 वर्षीय मल्हार नावाच्या मुलाचा वाढदिवस होता आणि या वाढदिवसाच्या निमित्तानं मल्हारच्या वडिलांनी थेट सोशल मीडिया स्टार गौतमी पाटीलच्या डान्सचा कार्यक्रम ठेवलेला होता आणि या कार्यक्रमाला महिलांची मोठी उपस्थिती होती. वाढदिवस हा 5 वर्षाच्या मल्हारचा, मात्र या वाढदिवसाच्या कार्यक्रमामध्ये मल्हारच्या वडिलांचीच हवा झाली. नाही ते बाकीच्या आपला आवाज येण्यासाठी ते धरलाय. काय सांगाल, आज साताऱ्यात एक कार्यक्रम झाला, वाढदिवसाचा 5 वर्षाच्या मुलाचा कार्यक्रम झाला, कसं वातावरण होतं त्या ठिकाणी? मल्हार शिंदे त्या छोट्या मुलाचं नाव होतं. तोही बोलत होता सबसे कातिल गौतमी पाटील. तर ते बघून मला अजून खूप छान आनंद झाला की एक छोटं पोरग आहे, ते पोरग आज म्हणजे एवढं नाव घेतंय. तर त्याला वाढदिवसाच्या पहिलं खूप खूप शुभेच्छा मल्हारला. आणि त्याच्या बड्डेचा आज कार्यक्रम होता. तर कार्यक्रम खूप छान झाला. महिला वर्ग